चंद्रपुर महानगर पालिका के महापौर एवं उप महापौर पद के चुनाव हेतु नामांकन दाखिल करने की प्रक्रिया आज पूर्ण हो गई। सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक महापौर पद के लिए कुल 10 तथा उप महापौर पद के लिए कुल 6 नामांकन पत्र दाखिल किए गए। 67 सदस्यीय चंद्रपुर महानगर पालिका में किसी भी दल को स्पष्ट बहुमत न मिलने से सत्ता गठन को लेकर त्रिकोणीय स्थिति बनी हुई है। कांग्रेस और भाजपा क्रमशः पहले और दूसरे स्थान पर है, किंतु शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाड़ी के समर्थन के बिना सत्ता तक पहुंचना किसी भी दल के लिए संभव नहीं है। वर्तमान स्थिति में सत्ता का कोई ठोस फॉर्मूला तय नहीं हो पाने के कारण तीनों दलों ने महापौर पद के लिए अपने अपने उम्मीदवारों के नामांकन दाखिल किए हैं। गुरुवार को महापौर एवं उप महापौर पद के लिए नामांकन प्रक्रिया सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक चली। इस दौरान महापौर पद के लिए कुल 10 तथा उप महापौर पद के लिए कुल 6 नामांकन दाखिल किए गए। अब सत्ता समीकरण तय करने के लिए राजनीतिक दलों के पास अब केवल 5 दिन शेष है। मनपा में अपना वर्चस्व बनाए रखने और आंतरिक गुटबाजी को शांत करने के उद्देश्य से कांग्रेस व भाजपा के वरिष्ठ नेताओं ने स्थानीय स्तर पर संवाद साधते हुए एक एक पद देकर सत्ता में सामंजस्य बनाए रखने का प्रयास किया है। महापौर व उप महापौर पद के चयन हेतु जिलाधिकारी विनय गौड़ा की अध्यक्षता में 10 फरवरी को सुबह 11 बजे मनपा के रानी हिराई सभागृह में विशेष सभा आयोजित की गई है। इस सभा में नामांकन की छाननी की जाएगी। वैध उम्मीदवारों की घोषणा के पश्चात 15 मिनट की अवधि में नामांकन वापस लेने का अवसर दिया जाएगा। इसके बाद चुनाव लड़ने वाले उम्मीदवारों की अंतिम सूची घोषित की जाएगी और पार्षदों द्वारा हाथ उठाकर मतदान किया जाएगा। मतदान पश्चात पीठासीन अधिकारी इनके द्वारा चुनाव परिणाम की घोषणा की जाएगी। महापौर पद के लिए दाखिल नामांकन में भाजपा के 5, कांग्रेस के 4 तथा शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी का 1 नामांकन शामिल है। शिवसेना यूबीटी से मनस्वी संदीप गिरे, कांग्रेस से संगीता भोयर, संगीता अमृतकर, सुनंदा धोबे एवं वैशाली महाडोड़े ने नामांकन भरा है। भाजपा की ओर से संगीता खांडेकर ने 3 तथा सारिका संदूरकर ने 2 नामांकन दाखिल किए हैं। उप महापौर पद के लिए कुल 6 नामांकन दाखिल किए गए हैं, जिनमें भाजपा के 2, कांग्रेस के 2, भारतीय शीतकरी कामगार पार्टी का 1 तथा 1 निर्दलीय ने नामांकन दाखिल किया है। नामांकन दाखिल करने वाले उम्मीदवारों में कांग्रेस के बागी निर्दलीय पार्षद प्रशांत दानव, भारतीय शीतकरी कामगार पार्टी के प्रदीप देशमुख, कांग्रेस से वसंत देशमुख व राहुल चौधरी तथा भाजपा से संजय कंचरलावार के 2 नामांकन शामिल हैं। आज मला आमच्या आदर्श नेते, आमचे आदरणीय सुधीर भाऊ, आमचे आमदार किशोर भाऊ, आमचे भाई यांच्या मार्फत मला आज महापौरचा उमेदवार दिला आहे आणि भाजपाचाच उमेदवार होते आणि वर पण सगळे बोलणं चालू आहे आणि आम्हाला पूर्ण आशा आहे की भाजपाचाच नगरसेवक होणार। नाही, सत्ता तर भारतीय जनता पक्षाची सत्ता बसेल। येणारा तुम्हाला 10 तारखेला समजून येईल। सत्ता भारतीय जनता पक्षाची बसेल हे नक्की आहे। समीकरण नेत्या लोकांची चर्चा चालू आहे, त्याच्यामुळे नेते लोक बरोबर काम करून राहिले आणि त्या हिशोबाने भारतीय जनता पक्षाची सत्ता नक्की बसेल। एकच उमेदवार 4 फॉर्म भरलेले आहेत, एक उमेदवार ठरवला जाईल ना। दोन्ही गट एकत्र आहे, कुठलाही हे नाही अंतर्गत मतभेद, त्याच्यामुळे काही फरक पडणार तुमच्या नाही। तसं काही नाही, ते आम्ही आधी येऊन गेलो होतो, ते नंतर आले। त्याच्या जो अजूनपर्यंत काही बोलणं झालेलं नाही आहे, तसं ते वरिष्ठ ठरवतील। प्रक्रिया आहे ते, आणि ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांच्या आदेशानुसार आणि आमच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक महापौर आणि उपमहापौरची लढवत आहोत आणि त्याच्याकरता म्हणून आम्ही 4 उमेदवार यांचा आज फॉर्म भरलेला आहे आणि 10 तारखेला त्याच्याबाबतीत स्पष्टता होईल की कोण उमेदवार आहे। आम्ही आज या ठिकाणी उपमहापौर पदाचा अर्ज महानगर आघाडीतर्फे आम्ही या ठिकाणी दाखल केलेला आहे। आमच्या महानगर आघाडीचे 4 नगरसेवक आहेत, 4 सदस्य आहेत। त्यासोबतच वडगाव प्रभागातून आमच्या उमेदवारांनी 2 वेळा महापौर आलेल्या उमेदवाराला हरवले, एका दुसऱ्या उमेदवाराने माजी नगराध्यक्ष असलेल्या उमेदवाराला हरवले। त्यानंतर मी स्वतः 2500च्या लीडने निवडून आलो। संपूर्ण शहरातील प्रभागातील लोकांनी स्वतःहून आमचा प्रचार केला आणि एकोरी प्रभागातून एका दिग्गज उमेदवाराला पराभूत करून आमचे सहकारी एक निवडून आलेले आहेत MIMचे। आणि अशा परिस्थितीमध्ये लोकभावना अशी आहे चंद्रपूरमधल्या लोकांची की आम्ही
8 वर्ष महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलो आणि आम्ही कशा पद्धतीनं प्रशासनावर वचक मिळवायचा, कसे कामं करायचे, चंद्रपूरच्या समस्या कशी निकाली काढायच्या याच्याबद्दल आम्हाला सखोल माहिती या ठिकाणी, अनुभव या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे शहरात एक लोकभावना होती की चांगलं काम करू शकतात. लोकांनी आमच्याकडे आग्रही मागणी केली की तुम्ही हा महापौरपदाचा अर्ज दाखल करावा. तसा तो आम्ही दाखल केला आणि आता काँग्रेस आमच्या आघाडीचे अजूनपर्यंत महापौर उपमहापौर ठरलेले नाही आहे. त्यामुळे चांगल्या लोकांच्या हाती आमचं असं मत आहे की आमच्या आघाडीनं आमच्यापेक्षा माझं स्वतःचं एज्युकेशन बी मेकॅनिकल आहे, माझ्यापेक्षा जास्त शिक्षित, महानगरपालिकेचा जास्त अनुभव असलेला, जास्त घोटाळे उघडकीस आणलेला, लोकांसाठी जास्त झटलेला अशा पद्धतीचा उमेदवार जर आघाडीनं दिला तर आजही आम्ही थांबायला तयार आहोत. पण आमच्यापेक्षा सक्षम उमेदवार मिळत नसेल तर आमचा दावा आम्ही कायम ठेवू आणि आम्ही मागणी करू की ज्या पद्धतीनं आम्ही महापौर पदासाठी काँग्रेस आघाडीला समर्थन देत आहोत, उपमहापौर पदासाठी आम्हाला आशा आहे आघाडी धर्माचं पालन ते पण करतील आणि आम्हाला उपमहापौर पदासाठी मतदान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही, हे आमचं एक प्रतिकात्मक कृती होती. या शहरामध्ये प्रदूषणाची समस्या अतिशय गंभीर आहे, आम्हाला त्याची जाणीव आहे. एवढंच नाही, शहरातील प्रत्येक समस्येची आम्हाला जाणीव आहे आणि त्याच्या उपाययोजना काय आहे याची सुद्धा आम्हाला कशा काढायची याची सुद्धा आम्हाला माहिती आहे. प्रदूषणाचा मुद्दा आम्ही सोडवू, पर्यावरणासाठी पर्यावरणपूरक चांगलं काम करू, पर्यावरणाचं संवर्धन करू याचा संदेश देण्यासाठी आज उपमहापौर पदाचा अर्ज भरताना आम्ही सायकलीने आपल्या घरून या ठिकाणी महानगरपालिकेपर्यंत आलेलो आहोत. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाकरिता सौभाग्यवती मनस्वी संदीप गिरेत यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित आघाडीत व अपक्ष उमेदवार मी आणि नंदुभाऊ नागरकर यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही महापौर पदाचा उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. त्याचप्रमाणे उपमहापौर पदाकरिता मी प्रशांत आनंदराव दानव, माझ्या समर्थनाकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित आघाडी व अपक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा वंचित बहुजन आघाडी असे आम्ही युतीमध्ये लढलेलो उमेदवार. आम्ही 10 नगरसेवक आहोत आणि महापौर पदाचा अर्ज आणि उपमहापौर पदाचा अर्ज आज आम्ही नामांकन दाखल केलेला आहे. सध्या तरी काहीच नाही, जो आमचा महापौर करेल आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. अजूनही भूमिका ठाम आहे आणि आखरीपर्यंत हीच भूमिका आमची राहणार आहे. आमचं समीकरण दिल्ली आणि प्रांतापासून आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संपूर्ण नगरसेवक एकत्रित आम्ही आहोत आणि त्यामुळे आम्हाला उपमहापौर होण्यामध्ये विजयाची संधी 100% पक्षश्रेष्ठी ठरवतील त्यावेळेस ते सुद्धा पक्षश्रेष्ठी ठरवतील.